हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मृत्यू पत्र करण्याची अनेक महत्त्वाची कारणे कोणती आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण मृत्यूपत्र करण्याची कारणे. तर आपण कायद्यामध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने मीन्स सिरियसली विचार करतो. अनेक जण ही तरतूद आपल्यासाठी नाहीच अशी पक्की धारणा मनात बाळगून जगत असतात. पण जेव्हा या तरतुदीचं महत्त्व समजतं तेव्हा मात्र त्याबद्दल सिरियसली विचार केला जातो की मृत्यूपत्र म्हणजेच इच्छापत्र, विल हे कायद्याने दिलेलं एक प्रत्येकासाठी वरदान आहे. याचं महत्त्व प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्या कायद्यामधील ही तरतूद प्रत्येकासाठी चांगली आहे, प्रत्येकासाठी फायद्याची आहे याची खात्री पटेल. मृत्यूपत्र म्हणजेच विल हे कायदेशीर कागदपत्र आहे, मीन्स लीगल डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते. आता अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र करण्याची खरंच आवश्यकता आहे का आपल्याला? मृत्यूपत्राचा नक्की उपयोग काय आहे? तसंच अनेकांचा असा गैरसमज आहे की मृत्यूपत्र हे फक्त उद्योगपती किंवा श्रीमंत लोकच करतात, आपल्या सर्वसामान्यांसाठी ही गोष्ट नाही. परंतु खरं तर प्रत्येक माणसाला त्याच्या मालमत्तेचं मृत्यूपश्चात वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. मृत्यूपत्र हा तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. आता थोडक्यात आपल्या पश्चात आपली मालमत्ता योग्य व्यक्तीच्या हातात जावी या हेतूने कायद्यानुसार तयार केलेले एक लीगल डॉक्युमेंट म्हणजेच इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र. आता मृत्यूपत्र करण्याची महत्त्वाची काही कारणे आहेत. ती कारणे कोणती पाहूया. आता कुटुंबाच्या भविष्याची तरतूद. प्रत्येकच सामान्य माणसाला वाटतं की आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करून आपण आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद योग्य रीतीने आपण करायला पाहिजे. आता सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक नियोजन करताना सर्वात आधी आपल्या कुटुंबियांचा, त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत असतो. आता मृत्यूपत्र हे तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मृत्यूपत्र बनवून आपल्या मालमत्तेची विभागणी आपल्या इच्छेनुसार करता येते. कुटुंबातील व्यक्तीच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार मालमत्तेचं वाटप मृत्यूपत्रात करता येणे सहज शक्य आहे. तसेच कुटुंबातील काही व्यक्तींना तुमच्या मालमत्तेतून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काढून टाकू शकता किंवा बेदखलही करू शकता. आता मृत्यूपत्रातील रीतसर विभागणीमुळे भविष्यातील अनेक वादही टाळू शकतात. जसे की मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित करू शकता. याशिवाय जेव्हा व्यक्ती मृत्यूपत्र करून ठेवते तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात संपत्तीचे वाटप हे इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 म्हणजेच भारतीय वारसा कायदा 1925 मधील तरतुदीनुसार केले जाते. आता कर दायित्व म्हणजेच टॅक्स लायबिलिटी. टॅक्सच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ज्या मालमत्तेसाठी मृत्यूपत्र झालेले आहेत अशा मालमत्तेची टॅक्स लायबिलिटी म्हणजेच कर दायित्व तुलनेने कमी असते. आता मालमत्तेचे दान. अनेकांना सामाजिक कार्याची आवड असते. काही व्यक्तीच्या बाबतीत कौटुंबिक जबाबदारीमुळे अथवा अन्य कारणांमुळे ही इच्छा मनातच राहिलेली असते. अशा वेळी मृत्यूपत्राद्वारे संपूर्ण मालमत्ता अथवा मालमत्तेचा काही भाग दान करता येतो. अनेक व्यक्ती आपल्या मृत्यूपश्चात आपली मालमत्ता दान करून समाजाप्रती असलेली नैतिक जबाबदारी पूर्ण करतात. तसेच मृत्यूपत्राद्वारे मृत्यूपश्चात आपली मालमत्ता एखाद्याला बक्षीस म्हणूनही देता येते.
उदाहरणार्थ एखाद्याने आजारपणात सेवा केलेली असते, गरजेच्या वेळी मदत केलेली असते अथवा आपल्या मुलांचा सांभाळ केलेला असतो. अशा अनेक कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला मृत्यूपत्राद्वारे संपूर्ण अथवा काही भाग मालमत्ता, आपली मालमत्ता बक्षीस म्हणून देता येते. आता मालमत्तेची माहिती. काही व्यक्ती त्यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत कमालीची गुप्तता पाळत असतात. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी, इतकंच काय तर पत्नी अथवा पती, मुले, आई वडील यापैकी कोणालाही त्यांच्या आर्थिक व्यवहाराची कल्पना नसते. तसंच काही व्यक्ती ठराविक मालमत्तेच्या खरेदी विक्रीबद्दलची माहिती कुटुंबियांना जाणीवपूर्वक देत नाही. अशा परिस्थितीत जर मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात या मालमत्ते संबंधीतील म्हणजे त्या प्रॉपर्टी बाबत माहिती त्यांच्या निकटवर्तीयांना व कुटुंबियांना मिळू शकते. पण या मालमत्ते संदर्भात जर काही अडचणी आल्या तर त्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायलाही मदत होईल. तर फ्रेंड्स, ही होती मृत्यूपत्राबद्दल काही माहिती. थँक्यू.